विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष मुलाखत। आपण पाहता न्यूज वन महाराष्ट्र चॅनल। मी संतोष रोकडे, सर्व प्रेक्षकांचं स्वागत। ग्रेट बेल्ट या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्यासमोर आहेत अहमदपूर तालुक्यातील खंडाळी जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय युवा जिल्हा परिषद सदस्य माधव रंगनाथराव जाधव। माधव रंगनाथराव जाधव यांच्याबद्दल विशेष अशी माहिती की अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा एक संघर्ष करून हे व्यक्तिमत्व पुढे आलेले आहे। या अहमदपूर तालुक्यामध्ये त्यांची एक वेगळी आणखी ओळख अशी की ते एक आदर्श उद्योजक आहेत। त्याचबरोबर माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचे ते खंदे समर्थक आहेत नव्हे, त्यांचे ते अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू आणि जवळचे आहेत। आपल्यासमोर आहेत माधव रंगनाथराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य खंडाळी। माधवजी, तुमचं ग्रेट बेल्ट या विशेष कार्यक्रमात स्वागत। राजकीय पटलावर आपण कसे दाखल झालात त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगा। नमस्कार। राजकीय पटलावर आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, आदरणीय माजी मंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब, आदरणीय सिद्धी शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अविनाश भैया जाधव साहेब यांच्या आग्रहास्तव आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकारणामध्ये आलेलो आहे। राजकारणामध्ये येण्या अगोदर अहमदपूर तालुक्यातील खंडाळी हे जे गाव आहे, या गावामध्ये आपण बरेच वर्ष राहिलेला किंवा आजही त्या ठिकाणी वास्तव्य आहे, तर सुरुवातीचे तुमचे दिवस कसे होते, म्हणजे काय नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी तुमची? माझ्या कुटुंबाची कौटुंबिक खूपच परिस्थिती हालाकीची होती। माझे आईवडील वीट मजूर कामगार होते। हैदराबादला वीट मजुरी करण्यासाठी जायचे आणि आमच्या दोन्ही भावाचा जन्म हा हैदराबाद येथे जसगी हॉस्पिटल येथे झालेला आहे आणि आम्ही तसे आमचं तसं आता जन्मगाव म्हणलं तर हैदराबाद म्हणायला काही अडचण नाही, पण वीट मजुरी काम करायला गेलेले असताना तिकडंच हा आमचा मला चांगलं कळतं आहे की मी 5-6 वर्षाचा असेल तेव्हा त्यांच्यासोबत जायचो। आणि आत्ता तर आपल्याकडे हे टमाटे वगैरे आता एवढ्याले मोठे झाडे येतात, पण आंध्रामध्ये पहिलं ही टमाट्याचे असे गुडं राहायचे आपल्या कापसाच्या पळाटे असल्यासारखं। मला चांगलं आठवतं की मी लहानपणी आई जेव्हा विटा थापायला जायची तेव्हा मी ते टमाट्याचे जाळं जमा करायचं स्वयंपाकासाठी। अशा परिस्थितीमधून आम्ही वाढलेलो आहे। नंतर दोघंही भावाचं शिक्षण, वडिलाला हा खर्च झेपत नव्हता। वडील मुंबईला असतील, नागपूरला असतील, लोखंडी कंपनीमध्ये कामाला जायचे आणि मुंबईला देखील म्हणजे रीतीच्या गाडीवर असतील, मिठाच्या गाडीवर तिकडं पण कामाला जात होते वडील। आईने आमचा इथं आई मामाला सांभाळायची, वडील 4-4 महिने अशी मजुरी करण्यासाठी बाहेर गावाला जायचे। त्यानंतर मी 7वी पास होऊन जेव्हा अहमदपूरला 8वीसाठी आलो आणि 2 महिने शाळा केली असेल की वडिलांची हालाकीची परिस्थिती आणि भाऊ 10वीला होता की दोघांचा खर्च झेपावत नाही म्हणून घरात किरकिरा वगैरे होत राहायच्या। मग मी निर्णय घेतला की आपण काही तर केलं पाहिजे काम। मग आमचे खंडाळीचे डॉक्टर खोमणे, मेघराज खोमणे हे डॉक्टर सायंकर साहेबाकडे प्रॅक्टिसला होते। त्यांनी मला असं सहजच विचारलं की माधव काम करतो का साहेबाकडे? तर मी डॉक्टर अशोक सायंकर साहेबाकडे 96ला मी त्यांच्याकडं कामाला गेलो आणि 96 ते 2000पर्यंत मी डॉक्टर अशोक सायंकर साहेबाकडे कंपाऊंडर म्हणून इंजेक्शन देणे, स्लाईन लावणे, झाडू मारणे, हे सर्व काही कामं जे काही कंपाऊंडर तेव्हा, आता तर खूप स्टँडर्डपणा आला आहे कंपाऊंडरमध्ये। पहिला आम्हाला असा एवढा स्टँडर्डपणा नव्हता, जे हाताला काम पडतं ते काम करावं लागायचं। त्यानंतर मी डॉक्टर मेघराज खोमणे यांचेच मोठे भाऊ धर्मराज खोमणे यांच्या मोटर पाईपलाईनच्या दुकानावर 8 महिने काम केलं आणि भाऊची जेव्हा डिग्री भाऊ तेव्हा परभणी कृषी विद्यापीठामध्ये बीटेकला होते। बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर झाल्यानंतर आमचं नशीब खूप चांगलं की भाऊ कॅम्पसमधूनच डायरेक्ट नोकरीला गेले मॅसिव्ह फर्ग्युसन ट्रॅक्टरमध्ये आणि मग भाऊनी मला नोकरी आणि आयुष्य बदललं आणि तिथून आयुष्याला कलाटणी मिळाली। मला आणखी तुम्हाला मुद्दा विचारायचे की
या ठिकाणी खंडाळी हे तुमचं गाव, तर गावच्या काय आठवणी आहेत लहानपणीच्या? काय ते दिवस होते सुरुवातीचे तुमचे? एक छोटंसं एक 2 वडीचं घर जुनं, त्यामध्ये बाहेरच्या घराला तर दरवाजाही नव्हता, आतल्याच दरवाजा फक्त, आणि खूप छोटं घर, मातीचं घर. लाईट मला वाटतं मी 12 वर्षाचा असेल तेव्हा मग लाईट तेही दुसऱ्यापासून ते खेड्यामध्ये पद्धत होती की 10 रुपयाला एक बल्ब असं मीटरवाले द्यायचे. असं काही स्वतःचं मीटर नव्हतं, काही नव्हतं. अंधार पडला की लाईट यायची आणि हो, आणि ते त्यांच्या इथं बटन राहायचं, ते अंधार पडला तरच लावायचं आणि रात्री झोपताना ते बंद करायचे, कारण रात्री झोपताना ते जाळायचं कशाला वीज म्हणून. अशा परिस्थितीमध्ये आणि आईची खूप कष्ट. आई जेव्हा वडील बाहेर कामाला जायचे तेव्हा तळे खोदायला वगैरे आई जायची, आणि भाऊला जेव्हा डब्बा 6:30 वाजता करून द्यायला लागायचा सकाळी. भाऊ अहमदपूरला जेव्हा शिकायला होता तर त्या 6:30 वाजता डब्बा तयार करून आई पुरवायची एसटीला. माधवजी, मला आणखी मुद्दा विचारायचे. आता आपण जिल्हा परिषद सदस्य आहात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपण महत्त्वाचे नेते आहात, माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब पाटील यांचे आपण खंदे समर्थक नव्हे, त्यांचे फॅमिली मेंबर म्हणून आपण या ठिकाणी ओळखले जातात. तर एक काय नेमकं आपलं कार्य सुरू आहे त्याबद्दलही आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं. मी जसा जिल्हा परिषदला निवडून आलो, साहेबांनी जसा विश्वास टाकला तसं माझं त्यांच्या पूर्ण कुटुंबियाशी, माझे गटनेते मंचकराव पाटील साहेब असतील, ते की साहेबाचे छोटे भाऊ आहेत, साहेबाचे चिरंजीव सूरज भैया पाटील असतील, मोठे साहेब असतील, पाटीके साहेब असतील, भैया सर्वांशी एकदम असं जवळीकीचं नातं, विश्वासाचं नातं आहे. आणि मी जसंही जिल्हा परिषदला निवडून आलेलो आहे तसं साहेबांनी मला बोलून घेऊन सांगितलं की एकाच कामाचे 2 पत्र कधीच द्यायचे नाही. जे आपण एका कार्यकर्त्याला काम दिलं त्याच कार्यकर्त्याला द्यायचं, दुसरं पत्र दुसऱ्याला द्यायचं नाही. हे साहेबांची शिकवण आणि साहेबांनी ठेवलेला भरोसा, त्याच्यावर मी माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये आतापर्यंत जवळपास 2 ते 2.5 कोटीचे रुपयाचे कामं आणलेली आहेत खेचून. त्याच्यामध्ये कसलाही एकही रुपया कसलाही आपण कधी कमिशन कुणाकडून घेतलं नाही. आणि ज्या गावामध्ये काम दिले त्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांना आम्ही काम दिलं की बाबा इथून पुढे आपल्याला विधानसभा आहे, लोकसभा आहे, आणि यासाठी आपल्याला कार्यकर्ता पण जगला पाहिजे, आपला त्यांना पण काम मिळालं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आणि रेग्युलर रोजच्या रोज सर्व मला भेटलं पाहिजे ही भूमिका नाही तर कार्यकर्त्यांना सुद्धा काम भेटलं पाहिजे, कार्यकर्त्यांनाच काम मिळालं पाहिजे. ते त्यांच्या हक्काचं आहे, त्यांनी मला निवडून आणलेलं आहे आणि त्यांच्यासाठीच ती गुत्तेदारी आदरणीय अविनाश भैया जाधव यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझा उमेदवार हा गुत्तेदारी कधीच करणार नाही, आणि त्यांच्या शब्दाशी मी बांधील. माधवजी, मला मुद्दा आणखी विचारायचे की या लातूर जिल्ह्यामध्ये नव्हे, या महाराष्ट्रभरामध्ये अनेक जिल्हा परिषद सदस्य आहेत, परंतु लोकप्रियता, प्रामाणिकपणा किंवा स्वच्छपणा किंवा तरुणामध्ये जे काही क्रेज असते हे फार कमी लोकांना मिळतं. त्यात तुम्ही आहात, तर काय वाटतं नेमकं? मला याच्यामध्ये मी प्रामाणिकपणा याच्यासाठीच आहे की मी जिल्हा परिषदला निवडून आल्यानंतर सिद्धी शुगर मार्फत ट्रॅक्टर द्यायचे चालू होतात. मग ट्रॅक्टर कर्मचाऱ्यांना द्यायचे होते. मग माझ्या अविनाश भैयाचा मला फोन आला की माधव अशाला असं आपल्याला ट्रॅक्टर द्यायचे, आणि माणिकरावचा अनुभव मोठा आहे, 12 वर्ष 14 वर्ष त्यांनी ट्रॅक्टर लाईनमध्ये काम केले आणि त्यांची आपण नक्कीच मदत घेऊ. मग असं करत असताना मग आम्ही औरंगाबादला घरी गेलो अविनाश भैयाकडे, आणि अविनाश भैयापुढे आम्ही प्रपोजल ठेवलं की भैया आपण जर ट्रॅक्टर द्यायचे असतील, स्वराज ट्रॅक्टरसारखी कंपनी आपल्या अहमदपूरला वॅकन्सी आहे, इथं डीलर नाही कोणी, आणि आपण दोघा डीलरशिप घेऊया का, आणि हे जे दुसऱ्याला व्यवसाय आपण देणार आहे ते आपण करूया. तर भैयानी तेवढंच म्हणले की तुम्ही स्वतः चालू करा, मी तुमच्या सोबत आहे, कारखाना तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही स्वतः चालू करा. त्यामुळं भैयानी स्वतः व्यवसाय उभा करून दिल्यासारखा आहे मला. म्हणून ते मला काही असे काही गुत्तेदारी वगैरे करायची काही मला गरज वाटते. माझे आमदार बाबासाहेबजी पाटील, त्याचबरोबर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा अध्यक्ष आहेत, तर यांच्या नेतृत्वाबद्दल काय वाटतं? माझे आमदार बाबासाहेब पाटील साहेब व भावी आमदार, भावी मंत्री हे एक असे चारित्र्य संपन्न नेते आहेत की त्यांना कुठलंही व्यसन नाही. माझ्या भागाचा विकास कसा होईल, माझ्या सामान्य वर्गाचा विकास कसा होईल, या पद्धतीमध्ये
आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब काम करतात. तुमचं जे नेतृत्व आहे बाबासाहेबजी पाटील निश्चितपणे कणखर नेतृत्व आहे. शेतकरी, शेतमजूर, त्याचबरोबर अगदी महिला असतील, युवक असतील, या सर्वांना न्याय देणारे हे व्यक्तिमत्व. तर येणारी अहमदपूर विधानसभा निवडणूक खूप महत्त्वाची आहे. आपण जिल्हा परिषद सदस्य आहात, साहेबांच्या अगदी खंड समर्थन नव्हे तर तुम्ही अगदी पाटील कुटुंबाचे सदस्य आहात. तर येणारी अहमदपूर विधानसभा निवडणूक कशी असेल? येणारी विधानसभा हे आघाडीचे उमेदवार माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब असतील यामध्ये काही शंका नाही आहे. आणि येणारी निवडणूक ही साहेबांसाठी खूप सोपी जाणारी आहे. त्याचं कारण असं आहे की लोकांना भावनेचं राजकारण कळून चुकलेलं आहे. आजचे दिन आलेले नाही, 15 लाख खात्यावर आलेले नाही. तर आता जे आहे भावनेचं राजकारण कसं झालं, गेलेल्या वेळेस लोकांची चूक झाली, मी मरतो, मी काहीतरी होतोय, माझी अंत्यविधीला या, असं काहीतरी भावनिक साथ घालून लोकांना फसवलं गेलं. पाहिले आपण की आपल्या नेतृत्वावर किती प्रेम करावं आणि आपलं नेतृत्व कसं आहे हे अगदी त्यांनी सांगितलं आहे आणि जे आहे ते मांडलं आहे. अगदी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पोस्टर पाहिजे नाही किंवा असं काही नाही. तर जे काम आहे बाबासाहेब पाटलांचं जे काम आहे ते काम सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि एक आत्मविश्वास वाटतो की त्यांचं नेतृत्व म्हणजे बाबासाहेब पाटील येणारी अहमदपूर विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने जिंकणार आहे. कारण सगळे मुद्दे त्यांच्याकडे आहेत. कारण एक विकासाचं राजकारण त्यांनी पहिल्यापासून केलं आहे. अगदी तरुणांना दिशा देण्याचं काम केलं आहे आणि उद्योगाच्या माध्यमातून तरुण पुढे गेला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी माधव जाधव यांना वाटतं की त्यांचे नेते बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर विधानसभेचा गड निश्चितपणे जिंकला असेल. नुसता गडच नाही तर या राज्यामध्ये राष्ट्रवादी सत्ता येईल आणि साहेब चांगल्या खात्याचे मंत्री होतील हा त्यांना पूर्णपणे आत्मविश्वास आहे. म्हणजेच बाबासाहेब पाटील हे आमदार आणि नामदार सुद्धा होणार असा कार्यकर्त्यांना पूर्णपणे आत्मविश्वास आहे. परत एकदा माधव रंगनाथराव जाधव जिल्हा परिषद सदस्य खंडाळी यांना पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लाख शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल अहमदपूर शहर रामदास तपसीसह संतोष रोकडे. आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं. दोस्तों इसके कोई पैसे नहीं लगते इसलिए सब्सक्राइब जरूर